अंबाजोगाई तालुक्यातील ज्यांनी भारतीय सेनेमध्ये देशसेवा केली आहे अशा सैनिक बांधवांच्या अडीअडचणीमध्ये आणि सुखदुःखामध्ये मदत व सहकार्य करण्याच्या भूमिकेतून भारतीय सैन्य दलातील सैनिकांनी एकत्र येऊन अंबाजोगाई येथे त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्थेची उभारणी केली। 23 वर्षाच्या कार्यकालामध्ये असंख्य सेवानिवृत्त सैनिकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिलेला आहे। ही पतसंस्था एका धोरणानुसार आणि विचारानुसार चालणारी पतसंस्था आहे। इतर संस्था आणि ही संस्था नक्कीच वेगळी आहे, कारण ही पतसंस्था भारतीय सेनेतील जवानांनी रात्रीचा दिवस करून आणि रक्ताचं पाणी करून उभा केलेली आहे। त्यामुळं येथे चांगुलपणा आणि डिसिप्लिन दिसून येतो। या पतसंस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी खंदारे मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली। त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था ही भारतीय सैन्यातील जवानांना वरदान ठरली आहे, कारण सीमेवरून परत आल्यानंतर गावाचा व शहराचा संपर्क तुटतो, शिवाय अनेक बदल घडलेले असतात। मग अशा वेळी मदतीचा हात मागायचा कोणाला किंवा जायचं कोणाकडं हा प्रश्न सतावत असतो। त्यामुळं त्रिदल पतसंस्थेनं ही उणीव हेरून आपल्या माणसांना आपण मदत केली पाहिजे या भूमिकेतून 23 वर्षापूर्वी त्रिदल नागरी सहकारी पतसंस्थेची उभारणी केली। या पतसंस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन ज्ञानदेव शेफ हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कर्नल बाबासाहेब लुगडे, सहकार अधिकारी मोरे, जय जवान जय किसान पतसंस्था लातूरचे चेअरमन जाधव, सय्यद शबीर भाई, माजी सैनिक संघटनेचे SR शेख, अंबाजोगाईतील कर सल्लागार सचिन बेंबडे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट केंद्रे, RK वाकचौरे, किशन बापूराव माने, संजय रघुनाथ जाधव, अभय मुंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात पतसंस्थेचे संचालक व वसुली अधिकारी भुजंगराव लाड, संचालक शिवाजी पठाडे, वैजनाथ शेख, दशरथ गवळे, जनकराव थोरात, शेख गफारभाई, बालासाहेब रांदड, श्रीमती सुनीता लक्ष्मण शिंदे, सौ राजामती गुलाबराव वाघमारे, तुकाराम गोपाळराव कटारे, रमेशराव चाटे, गुलाबराव वाघमारे, व्हाईस चेअरमन कमलाकर मलवाड यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तसेच पतसंस्थेच्या सभासदांचे जे गुणवंत विद्यार्थी आणि पाल्य आहेत किंवा ज्यांनी आपल्या क्षेत्रात यश प्राप्त केलं आहे त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, ज्यामध्ये सुषमा रवींद्र शिंदे, ॲडव्होकेट सूरज रवींद्र शिंदे, कुमारी सृष्टी प्रकाश शेख, शेख जोया शेख सत्तार, शेख सायमा शेख सत्तार, देवकी भैरू शिंदे, राजकुमारी शेषराव बागल आदींचा समावेश होता। प्रारंभी दीप प्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आला। त्यानंतर प्रास्ताविक उपाध्यक्ष कमलाकर मलवाड यांनी केलं, तर अहवाल वाचन चेअरमन ज्ञानदेव शेफ यांनी केलं। पतसंस्थेनं गेल्या 23 वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य केलं असून भारतीय सेनेतील जवानांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे। पतसंस्थेनं कर्ज वाटपासोबतच वसुलीचं सुद्धा प्रमाण चांगल्या पद्धतीनं केलं आहे। पतसंस्थेकडे आजच्या स्थितीला 2193 सभासद असून संस्थेचं भागभांडवल 1,74,99,800 रुपये एवढं आहे। इमारत निधी हा 64,69,000 रुपये आहे। पतसंस्थेकडे 15,70,90,000 रुपयांच्या ठेवी असून 10,91,82,000 रुपयांचं कर्ज वाटप केलेलं आहे, तर पतसंस्थेनं 8,43,02,000 रुपये ही विविध बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आहे। पतसंस्थेचा वाढता आलेख पाहिला तर नक्कीच संचालक मंडळानं घेतलेले निर्णय आणि सभासदांनी दाखवलेला विश्वास व घेतलेलं कर्ज फेडण्याची तत्परता यामुळं हा आलेख वाढलेला आहे। पतसंस्थेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणून आज पतसंस्था स्वतःच्या जागेत स्थिरावली आहे। चेअरमन ज्ञानदेव शेफ, व्हाईस चेअरमन कमलाकर मलवाड पाटील आणि सर्व संचालकांनी दिलेलं योगदान आणि घेतलेल्या निर्णयामुळे ही संस्था अनेकांच्या जीवनाला आकार देणारी ठरली आहे। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड।